श्री स्वामी समर्थ। येत्या 29 जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत मौनी अमावस्या। आपल्या हिंदू धर्मामध्ये या मौनी अमावस्येला खूप महत्त्व आहे। वर्षातून 12 अमावस्या या येत असतात। पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हटलं जातं। आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही मौनी अमावस्या सर्वात महत्त्वाची आणि मोठी मानली जाते आणि मौनी अमावस्येच्या दिवशी दान केले जाते। असे मानले जाते की या दिवशी दान आणि स्नान केल्याने अनेक जे पुण्य आहे तर ते अनेक पटीने आपल्याला प्राप्त होत असते। मौनी अमावस्या पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाची मानली जाते। या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने 3 पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो। पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणे शक्य होत नाही, परंतु या दिवशी आपल्याला जितके शांत राहता येईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला या दिवसाचं महत्त्व प्राप्त होत असते। या मौनी अमावस्येचा प्रारंभ 28 जानेवारीला संध्याकाळी 7:35 होणार आहे आणि समाप्ती 29 जानेवारीला संध्याकाळी 6:05 होणार आहे। त्यामुळे 29 जानेवारीला मौनी अमावस्या ही असणार आहे। या दिवशी उपवास आणि पूजा देखील केली जाते। या दिवशी महाकुंभाचे दुसरे शाही स्नान देखील होणार आहे। धार्मिक दृष्ट्या ही मौनी अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। हे उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो तुम्ही करा। हा उपाय केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल, कर्जमुक्ती होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। कुटुंबावर कोणतीही वाईट संकट, विघ्न हे येणार नाहीत। तर हा एक नारळाचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जे आहे त्याला देखील प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला श्रीफळ म्हणून मानले जाते। त्याचे धार्मिक महत्त्व हे खूप आहे आणि म्हणून अनेक धार्मिक विधींमध्ये नारळाचा उपयोग हा केला जातो। या नारळाचे वरचे जे कडक बाह्य कवच हे संरक्षण दर्शवत असतं आणि त्याचे आतील पांढरे कर्नल आंतरिक शुद्धतेचे प्रतीक आहे आणि त्यामुळे नारळाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते। भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर ते अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड तसेच कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या। या 3 गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात। नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा समावेश असतो। नारळावरती दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभू शंकराचे 3 डोळे आहेत असं देखील म्हटलं जातं आणि या कारणामुळे नारळाला शुभ मानले जाते आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी या नारळा संबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ मिळत असते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 वाजलेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात। आता हा उपाय का करायचा आहे, जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असेल, मग हे भांडणे नवरा बायकोचे असेल, आई मुलांचे असेल किंवा घरामध्ये सतत मुलं किरकिर करत असेल, हट्टीपणा करत असेल, घरातील मुलं ही वाईट व्यसनी लागलेली असेल किंवा घरावर सतत संकट, अडचणी, अडथळे हे येत असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतेही काम हे मनासारखे घडत नसेल किंवा भरपूर असं कर्ज असेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। उपाय हा आपल्याला देवघरासमोर करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, तुळशीपाशी दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे आणि तो नारळ तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरती जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोर बसून तिथे हात जोडून ते कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे। याला कर्पूर होम असे म्हटले जाते आणि अमावस्येच्या दिवशी असा कर्पूर होम करायला खूप महत्त्व आहे। ज्या पण घरात असा कर्पूर होम केला जातो त्या घरातील प्रखर पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हा नष्ट होत असतो आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते। आता हा उपाय करून झाल्यानंतर रात्रभर तो नारळ जो आहे तर तो तिथे देवासमोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा एखादा खड्डा घ्या आणि त्यामध्ये तुम्ही हा जो नारळ आहे तर तो पुरून टाका तरी सुद्धा चालेल। तर असा हा एक उपाय, छोटासा उपाय तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या, आपल्या मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी, त्याचबरोबर जर आपल्या घराला कोणी दोष लावला असेल, काही नजरबाधा केलेली असेल तर तुम्हाला हा एक नारळ घ्यायचा आहे। त्या नारळामध्ये देखील पाणी असायला हवं असा नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूल काढायचा आहे आणि हा नारळ उजव्या हातामध्ये घेऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा जो नारळ आहे तर तो 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तो तुम्ही अशा ठिकाणी टाका तिथे तो कोणी घेणार नाही किंवा त्याला कोणी बघू शकणार नाही। तर अशा ठिकाणी तो नारळ टाका किंवा हा नारळ तुम्ही पुरून जरी टाकला तरी सुद्धा चालेल। असा हा नारळाचा उतारा करायला सुद्धा खूप महत्त्व आहे। हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा नारळाचा उतारा करायचा आहे। आपल्या कुटुंबामध्ये सतत आजारपण असेल, पैसा टिकत नसेल किंवा काही अडचणी असेल तर त्या 100% दूर होतात। त्याचबरोबर तुमच्या मनातील एखादी इच्छा आहे, भरपूर दिवसापासून तुम्ही तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, कष्ट करत आहे, परंतु कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा एखादा शत्रू आहे त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे, तर असा शत्रू त्रास, शत्रुदोष नष्ट होण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि मुठभर तुम्हाला काळे उडीद घ्यायचे आहेत। या 2 वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचं आहे, ज्या ठिकाणी हनुमानाचं किंवा मारुती सुद्धा म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही हे नारळ आणि हे उडीद घेऊन तिथे जाऊन तुम्हाला या 2 वस्तू तिथे अर्पण करायच्या आहेत। नारळ हा फोडायचा नाही, नारळ आणि काळे उडीद हे तिथेच अर्पण करून तुम्हाला तिथे बसून 1 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असेल तर त्या तुम्हाला तिथे हनुमंतरायाला मनोभावाने सांगायच्या आहेत। जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात एकही शत्रू हा उरत नाहीत, शत्रुदोष हा नष्ट होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतात। तर हे असे 3 उपाय तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी अवश्य करायचे आहेत। खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।